शेतकरी बांधवांनो नमस्कार. सध्या नोव्हेंबर महिना आहे आणि दिवाळीनंतर थंडीचे प्रमाण हे जास्त वाढत जाते. तर अशा थंडीच्या कालावधीमध्ये केळी पिकाचे योग्य व्यवस्थापन कशा पद्धतीने केले पाहिजे? कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून थंडीपासून आपल्या बागेचे संरक्षण हे झाले पाहिजे? हे खूप महत्त्वाचे आहे शेतकरी बांधवांनो. आपल्या केळीची बाग कोणत्या अवस्थेमध्ये आहे? वेल झालेली आहे किंवा वेल झालेली नसेल, तर अशा अवस्थेमध्ये आपणाला कशा पद्धतीने योग्य नियोजन करायचे आहे? तर शेतकरी बांधवांनो, पहिला मुद्दा असा येतो की पाण्याचा. पाण्याचे योग्य व्यवस्थापन थंडीच्या काळामध्ये करणे खूप गरजेचे असते. कारण पाणी हे एक असा मार्ग आहे की आपणाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पाण्याचा वापर हा खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो. ज्यावेळेस आपण केळी बागेला पाण्याचे व्यवस्थापन करत असतो, त्यावेळेस प्रत्येक शेतकरी बांधवांचे हे पाणी देण्याचे नियोजन वेगवेगळे असते. ज्या प्रकारे काहीजण 4 ते 5 दिवसातून पाणी देतात, काहीजण 8 दिवसातून एकदाच पाणी देतात. तर लाईटीच्या वेळेनुसार पाण्याचे नियोजन केले जाते. तर शेतकरी बांधवांनो, पाण्याचे नियोजन हे इतर ऋतूपेक्षा म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा यापेक्षाही थंडीच्या दिवसामध्ये योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन पाण्याचे करणे खूप गरजेचे ठरते. केळी बागेला जे आपण बोरचे पाणी देत आहोत, ते एकमेव पाणी बोरचे असे असते जे उष्ण असते, गरम असते. त्याच्यामुळे आपण जे पाणी देणार आहोत, त्यामुळे थंडीच्या कालावधीमध्ये मुळीला गरमी मिळण्याचं काम हे आपले ताजे पाणी जे बोरचे आपण देत आहोत ते करत असते. त्याच्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन हे करणे खूप गरजेचे असते. यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करताना जास्त दिवसाचे अंतर नको आहे. म्हणजे जे 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवसातून आपण एकाच वेळी जास्त पाणी देतो, हे करणे अगदी चुकीचे आहे थंडीच्या दिवसामध्ये. त्यामुळे आपण जमिनीचा वापसा बघून योग्य तो जमिनीत वापसा आपला कसा येतो, किती दिवसातून येतो, असं जर आपणाला वाटत असेल तर 1 दिवसाआड पाणी द्या. जमत असेल तर रोज पाणी द्या, पण त्याचा वेळ कमी करा. जर तुम्ही 5, 6, 7 दिवसातून दिवसभर पाणी देत असाल, तर तेच पाणी तुम्ही रोज द्या किंवा किमान 1 दिवसाआड द्या व त्याचे वापसा आपला बघून 1 तास असू द्या, 2 तास असू द्या, 3 तास असू द्या, असे त्याचे वर्गीकरण करा आणि अशा पद्धतीनं पाणी द्या. असे रोज किंवा 1 दिवसाआड जर आपण ताजे पाणी दिले, त्याच्यामुळे काय होईल तर आपल्या मुळीला कोणतेही थंडीपासून इजा होणार नाही. जे आपण ताजे पाणी देत आहोत ते गरम असल्यामुळे, उष्णता असल्यामुळे मुळी चांगली चालेल आणि थंडीपासून संरक्षण होईल. तर शेतकरी बांधवांनो, अजून एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर हेच पाणी आपण जे रोज देणार आहे, 1 दिवसाआड देणार आहे, त्याची वेळ जर आपण निश्चित केली, म्हणजे थंडी ज्या वेळेस जास्त असते संध्याकाळपासून सकाळपर्यंत, अशा जर वातावरणात आपणाला पाणी देणं जर शक्य झालं तर अतिउत्तम आपणाला रिझल्ट भेटतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की थंडीच्या कालावधीमध्ये जर आपण पाणी दिलं संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळेमध्ये, तर त्याचे आपणाला चांगले रिझल्ट भेटतील. पण याच्यामध्ये एक अडथळा काय येतो की लाईटचा जो टायमिंग आहे, याच्यामध्ये खूप बदल आहे प्रत्येक भागामध्ये. त्याच्यामुळे काही वेळेस शक्य होत नाही. दिवसपाळी म्हणतात त्याला, रात्रपाळी म्हणतात. यामध्ये जर जास्त तफावत झाली तर आपणाला त्या कालावधीमध्ये पाणी देणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे ज्या भागामध्ये कुठे शक्य होत असेल तर आपण तसं करू शकता किंवा दिवसा जरी पाणी दिलं तरी चालेल. परंतु हा मुद्दा पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस थंडीचे प्रमाण वाढलेले असेल, आपणाला जाणवेल की आता अतिशय थंडी आहे, अशा वेळेस पण आपणाला पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. पूर्णपणे पाणी बंद करायचे नाही. बरेच शेतकरी बांधव किंवा सर्वांचे असे म्हणणे असते की अशा वेळेमध्ये पाण्याचे प्रमाण पूर्ण कमी करा किंवा थोडे दिवस पाणी बंद करा. पण असे करणे अतिशय चुकीचे ठरते. कारण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण पाणी बंद केले तर काय होईल तर थंडीपासून मुळीला इजा होऊ शकते. आणि ज्यावेळेस मुळीला इजा होते त्यावेळेस अन्नद्रव्यांची जी उपलब्धता आहे ती पिकांना कमी प्रमाणात होत जाते आणि अशाच वेळेस पिकाची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते आणि अशा काळामध्ये सिगाटोका असू द्या, म्हणजेच कर्करोगाचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो, वाढू शकतो. जर समजा जास्त थंडी आहे आणि या काळामध्ये जर आपणाला वाटलं की आपल्याकडून पाण्याचे प्रमाण अतिशय जास्त झाले, तर अशा वेळेससुद्धा आपण जर पाण्याचा निचरा, जमिनीतील पाण्याचा निचरा, मुळीजवळील जे अतिशय पाणी झालेलं आहे याचा निचरासुद्धा आपण करू शकतो. त्यासाठी आपण सल्फरचा वापर करा.
त्याच्यासोबत आपण अल्कोहोल वापरू शकता. 250 मिली अल्कोहोल 200 लिटर पाण्यामध्ये आणि 1 ते 2 किलो सल्फर आपण वापरले, तर जे अतिशय जास्त पाणी झालेले आहे, त्याचा पण निचरा चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. तो सुद्धा एक चांगला मार्ग आहे. परंतु पाण्याचे योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन थंडीच्या दिवसामध्ये करायचे आहे. आपल्या जमिनीतील जो वापसा आहे, तो बघून आपणाला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करायचे आहे. हा झाला पहिला मुद्दा. यानंतर आपणाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चुन्याचा वापर करायचा आहे. हा चुना म्हणजे ज्याला कळीचा चुना म्हणतात, ज्याचे खडे असतात चुन्याचे, तो चुना आपणाला वापरायचा आहे. तो बाजारामध्ये भेटून जातो. तर याचा वापर कसा करायचा आहे, तर 15 दिवसातून आपणाला एकदा याचा वापर करायचा आहे. तर वापर करताना आदल्या दिवशी आपणाला हे भिजू घालायचं आहे पाण्यामध्ये. प्रति 1000 झाडांसाठी 1 किलो चुना आपणाला वापरायचा आहे. भिजू घातल्यानंतर आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आपणाला तो गाळून घ्यायचा आहे. त्याची जी निवळी निघेल, पूर्ण गाळून घ्यायचं आहे व निघालेली जी निवळी आहे ती 200 लिटर पाण्यामध्ये आपणाला वापरायचं आहे. त्याच्यासोबत चिलेटेड झिंक 250 ग्रॅम आपण वापरू शकता. 15 दिवसातून एकदा थंडीच्या दिवसामध्ये आपण चुन्याचा वापर करू शकतो. जर अति थंडी असेल, जास्त प्रमाण असेल थंडीचं, तर 7 ते 8 दिवसातून सुद्धा आपण याचा वापर करू शकता. शेतकरी बांधवांनो, आपणाला थंडीपासून फक्त मुळीला इजा होऊ नये यासाठी हे सर्व करायचं आहे, एवढं लक्षात घ्या. जर आपली मुळी चांगली चालली, मुळीला कोणतीही इजा झाली नाही, तर योग्य अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकास होईल व कोणतीही नंतर आपणाला अडचण येणार नाही. चिलिंगपासून सुद्धा संरक्षण होण्यासाठी आपणाला हेच करायचं आहे. जर आपली वेण झालेली असेल, चालू असेल, याचाच आपणाला वापर करायचा आहे. याच्यानंतर आपण सल्फरचा सुद्धा वापर करू शकतो थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. पण शेतकरी बांधवांनो, ज्या भागामध्ये समजा पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी सल्फरचा वापर हा कमी करा. कारण सल्फरमुळे जमिनीतील पाण्याचा निचरा हा लगेच होतो. त्यामुळे जास्त पाण्याचे प्रमाण आपणाला नंतर द्यावे लागते. जर समजा आपल्याला पाण्याची उपलब्धता ही कमी असेल, तर तुम्ही सल्फरचा वापर करण्याऐवजी आपण चुना आहे याचा वापर करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. यानंतर ज्या बागेची वेण सुरू आहे, अशा बागेमध्ये जी खालील पाने असतात ती पिवळी पडत जातात आणि कालांतराने ती वाळून जातात. तर अशा वेळेस जी खालची पाने वाळलेली आहेत, ती पाने आपणाला काढायची नाहीत. ती पाने तशीच ठेवा. त्याच्यामुळे एक आपल्या जे बुंदा आहे आपल्या केळीचा, त्याला एक संरक्षण भेटेल आपणाला थंडीपासून. जी थंडीचे वारे आलेले आहेत ते थेट आपल्या खोडाला लागणार नाही. त्याच्यामुळे संरक्षण भेटेल पानांपासून. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं आपण कोणताही पाला काढलेला नाही, तो पाला ठेवलेला आहे. पाल्यामुळे कोणताही आपणाला इतर धोका नाही. आपण जर समजत असाल की जे आपले मच्छर आहेत, डास आहेत, त्याच्यापासून थोडा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर जास्तच तशी अडचण येत नाही. तसं पण आपण वेण ज्यावेळेस चालू होते, 10 ते 15 दिवसातून आपण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक यांची फवारणी घेत असतो. त्याच्यामुळे जास्त कोणताही त्रास होणार नाही. पण पाला कधी पण असणे हे थंडीच्या दिवसांमध्ये खूप फायद्याचे ठरते. त्याच्यामुळे खूप चांगले संरक्षण थंडीपासून खोडाला भेटते. त्याचबरोबर आपण सल्फ्युरिक ॲसिडचा पण वापर करू शकता थंडीच्या दिवसामध्ये. ते पण एक चांगले उत्तम पर्याय आहे थंडीपासून संरक्षण मुळीला होण्यासाठी, मुळी चांगली चालण्यासाठी आपण सल्फ्युरिकचा पण वापर करू शकता. आपल्या इतर व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं आहे की सल्फ्युरिकचा वापर कसा करायचा आहे. ते व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर खत व्यवस्थापन आपण ज्यावेळेस करत असतो, थंडीच्या दिवसामध्ये खत व्यवस्थापन करताना सल्फेट बेस खतांचा वापर आपणाला करायचा आहे. ज्या पद्धतीनं अमोनियम सल्फेट आहे, परत सल्फ्युरिक सांगितलं, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आहे. अशा खतांचा वापर आपण थंडीच्या दिवसामध्ये करा. कारण थंडीच्या दिवसामध्ये आपण जर सल्फेट बेस खतांचा वापर केला तर ते लागू पण चांगल्या पद्धतीनं होतात आणि त्यामुळे मुळीला सुद्धा चांगले पोषण भेटते. शेतकरी बांधवांनो, आपण जे आत्ता उपाय सांगितले ते तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये योग्य व्यवस्थापन करून करा. चांगले आपणाला रिझल्ट भेटतील. ज्या बागेची वेण सुरू झालेली आहे, अशा बागेमध्ये तर करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून पुढे चिलिंगपासून सुद्धा संरक्षण भेटते आपल्या घडाला. त्यामुळे हे पर्याय तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये योग्य पद्धतीने करा. आणि काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. इतर पण व्हिडिओ आहेत आपले केळीबद्दल आपल्या चॅनेलवर, ते पण आपण बघा. आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि
ही छोटीशी माहिती जर आपणाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.